तर नमस्कार नाशिककर, आज आहे 15 ऑगस्ट आणि आज आहे नाशिकच्या गणराजचा आगमन सोहळा. तर आपण गाडी काढली, बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि सरळ निघालो एक गाडगे महाराज स्मारकाकडे. तर इकडे सहस्त्रनाथ ढोल ताशावाल्यांची एकदम जोरात तयारी चालू होती. ढोल तसे चालू झाले होते आणि आपण पण लागलो आपल्या कामाला. काढला मोबाईल आणि लागलो फिरायला. हे पहिले इकडे घेतलं आपल्या गणराज महाराजांचं एक मागच्या साईडचा शूट. आणि आज जेवढी पब्लिक आली होती तो म्हणजे सीन, हा रिव्हिलिंग सीन. सगळा सीन झाल्यानंतर आपल्यासोबत होते रोहित फोटोग्राफी, रोहन फोटोग्राफी यांनी सुद्धा छान छान फोटो आणि व्हिडिओ काढले. आणि गणपती बाप्पाचं आगमन आणि डान्स होणार नाही असं होईल का भाई? पोरांनी मोकार डान्स करून घेतला. त्याच्यानंतर भाई इकडे लेझिम आपली पारंपरिक नाट्यनृत्य चालू होतं आणि हे आपले बाप्पा असे एकदम छान दिसत होते. आपली मित्र कंपनी. त्याच्यानंतर आम्ही बोर झालो, मग चहा प्यायला आलो. चहा प्यायचा म्हणजे शनी गल्ली मधले जे आपले राजा होय त्यांच्याकडे मस्तपैकी चहा पिला. तिथून आता आम्ही चाललोय पुढे. उपाशी मित्र मंडळ काहीतरी भेटल काय हिशोबाने आलेले सगळे इकडं. हा बा, हा काय सगळ्यात उपाशी, सगळ्यात मोठा उपाशी वा. सकाळची कधी संध्याकाळ झाली समजलं नाही आणि आम्ही आलोय मालेगाव स्टँडवर. आणि पुढे आता आपले सगळ्यांचे दैवत ऊर्जा शिवछत्रपती कारंजावर आता येत आहे दिलीप भोईराज मित्रमंडळी मानवंदना आपल्या नाशिकच्या लाडक्या गणराजला. नाशिकमध्ये गणराज बाप्पांचं आगमन आणि पाऊस होणार नाही असं होईल का? मस्त पाऊस झाला, सगळ्यांना ओलं चिंब करून टाकलं. पावसातून ओलं झालो. पण आता आपण आलोय आपल्या मेन स्टॉपला म्हणजे दिंडोरी नाक्यावर. इकडे छान अशी गंगा आरती झाली आपल्या नाशिकच्या गणराजची. मागच्या वर्षी पण झाली, या वर्षी पण झाली. तर हा होता आजचा नाशिकच्या गणराजचा पूर्ण प्रवास. तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया मग आता पुढच्या व्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया.